कोकण म्हणजे केवळ एक जागा नाही, ती एक भावना आहे. निळाशार समुद्र, पांढरी वाळू आणि अस्सल मालवणी जेवण. आम्ही आमची बॅग भरली आणि पुण्यातून थेट निघालो मालवणला. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात आमच्या पुण्याहून मालवणच्या प्रवासाची पूर्ण गोष्ट. हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. हाय गाईज, मी आता थांबलो आहे. तर डिझेल संपलेला आहे आमच्या गाडीतला. बघून घ्या, आता आम्ही गाडी एकदम फुल करत आहे. हे डिझेलवाले काका, ते आमच्या गाडी डिझेल टाकत आहेत. आणि हे आमचे ड्रायव्हर काका. एकदम मस्त ट्रिप चाललेली आहे. उससे मेरा क्या फायदा. अशा प्रकारे आमच्याकडे असं एक आजारी पेशंट पण आहे. जरा हात करा बाहेर. हे आमचे आजारी पेशंट. डिप्रेशन, मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अब भी मैं डिप्रेशन में हूँ. काही मेंबर थोडक्यात बाहेर गेलेत. काही मेंबर लांब थांबलेले आहेत आमचे. हे प्रतीक सर करते. हे प्रतीक सर आहेत. हे पण ब्लॉगिंग करतोय. हे आमचे उत्सुक कार्यकर्ता. हे आमचे उत्सुकते कार्यकर्ता. हे आमचे ट्रिपचे स्पॉन्सर. आणि आता आम्ही गाडी भरलेली आहे. हे आमचे माननीय छोटे सरकार. मतलब वो अलग ही लेवल का बंदा. ऐका ना सगळ्यांनी. हे आमचे काय म्हणतात त्यांना, आदरणीय साने गुरुजी मोटिवेशन स्पीकर. पुण्याचं धगधकीचं आयुष्य मागे सोडून आज आम्ही निघालो आहोत कोकणाच्या सफरीवर. गाडीतले मित्र, गाडीत वाजणारे गाणे आणि प्रवासाची ती ओढ. नारळ फोडलाय आणि आता थेट डेस्टिनी आहे मालवण. स्वप्नवत कोकणची सफर कशी असेल, चला आमच्यासोबत या अथांग समुद्राच्या दिशेने. शेवटी आम्ही पोचलो. पुण्याचा तो प्रवास संपला आणि आता कानावर पडतोय तो फक्त समुद्राच्या लाटांचा आवाज. एकामागून एक आम्ही सर्वजण तयार आहोत मालवणच्या अविस्मरणीय अनुभवासाठी. आता पुढचे काही दिवस फक्त निसर्ग, मस्ती आणि कोकणी वाफाळलेलं जेवण. चला या सफरची सुरुवात करूया. तर मित्रांनो, सकाळ सकाळ नाश्ता करून आम्ही निघालेलो आहे दिवसाच्या पहिल्या रायडिंगला. ते म्हणजे सुनामी. काय हो? डिप्रेशन, मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अब भी मैं डिप्रेशन में हूँ. माँ कसम. सुनामी आयलँडला. तर ही आपली गँग. आता मी रस्त्याने चालत त्या पॉइंटकडे जातोय जिथून आम्हाला बोटीने आयलँडवर जायचं आहे. हे बघा, आपण आता किनारी पोहोचलो आहोत. इथे आजूबाजूला किती सुंदर वातावरण आहे. आता इथून आम्ही एक एक करून बोटीमध्ये बसणार आहोत. सुनामी आयलँडला जाण्यासाठी हा प्रवास खरंच खूप रोमांचक असणार आहे. समुद्राच्या लाटा आणि थंडगार वारा. चला तर मग बोटीमध्ये बसूया. आपण पण बसूयात आता. हे 3 जण आहेत, त्यांचं फोटोशूटच चालू आहे. आपण बसूयात आपल्या बोटमध्ये. आता ही बोट आम्हाला घेऊन जाणार आहे त्या बेटाकडे. समुद्राच्या मधून होणारा हा प्रवास खूप भारी आहे. पुढचा प्रवास कसा असेल आणि सुनामी आयलँड कसे दिसेल हे पाहण्यासाठी नक्की माझ्यासोबत राहा. कुठल्या पक्षाचे? कुठल्या येते ते? अच्छा, ओके. आता मागच्या महिन्यात आता पुढच्या एप्रिलला पण जाणार ते ऑस्ट्रेलिया. अच्छा. अमेज़न के जंगल बहुत ही बढ़िया, बहुत ही उम्दा, बहुत ही खास. अमेज़न के जंगल. अब हम लोग जा रहे हैं अमेज़न के जंगल में. सामने 2-4 बंदर दिखाई दे रहे हैं. वो अमेज़न के जंगल से नहीं, वो पूना से आए हुए बंदर. अच्छा. जी हाँ, बहुत ही सही सुना आपने. पूना से आए हुए बंदर जो भी है वो फोटो निकाल रहे हैं. गॉगल पहन के बैठ रहे हैं यहाँ पे. देखिए भाई और बहनों. जी हाँ, अमेज़न के जंगल. सुनामी आयलँडची ट्रिप खूपच भारी झाली. आता बोटिंग संपली आणि मी परत निघालोय माझ्या रूमवर.
आता भूक पण लय लागली आहे, तर त्यामुळे रूमवर जाऊया, मस्तपैकी जेवणावर ताव मारूयात. तर चला भेटूया जेवताना. तर मित्रांनो आता जेवायचा टाइम झालेला आहे आपला. ही सगळी गँग आता आजारी पडल्यामुळं आपल्याला बघा हे असलं खायला लागते. त्याच्यामुळे ट्रिपला कधी आजारी पडू नका, नाही तर ह्या सुखाला तुम्ही काय मुकाल. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर मित्रांनो, आजचा हा मालवण ट्रिपचा दिवस इथेच थांबतोय. अजून खूप काय दाखवायचं बाकी आहे, जे मी पुढच्या भागात नक्की शेअर करेन. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट्स मध्ये नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढचा भाग तुम्ही मिस करणार नाहीत. चला तर मग भेटूयात पुढल्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.